रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत एका रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर एक रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव स्वप्नील प्रकाश कोलप, वय वर्षे 36, राहणार अंकली, तालुका मिरज, सांगली, जिल्हा सांगली असे सांगून सांगली पोलीस अधीक्षक यांनी 2025 रोजी सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार केल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल व पॅन्टच्या खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोलप याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 50,000 किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, 500 रुपये, एक जिवंत काडतूस व रोख 400 रुपये असा 50,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी तसेच पथकातील सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडकर, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतीराम खोत, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, मजेंद्र बर्डे व पथकाने कारवाई केली आहे.